हॅलो. तर मी द्वारकेसाठीचा रँडम व्लॉग करते आणि तो अनएडिटेड अपलोडही करते आहे. तर मी काल द्वारकेमध्ये आले सकाळी आणि आल्यानंतर असं लक्षात आलं की तुफान सर्दी झालेली आहे. कारण आदल्याच दिवशी गिरनार परिक्रमा आणि गिरनार गुरुशिखर असं दोन्ही झालं होतं आणि रातोरात प्रवास करून मी द्वारकेत आले. तर माझं ॲक्च्युली रूम बुकिंग फिक्स नव्हतं, त्यामुळे मग मी जरा शोधाशोध केली. कारण मला हे माहीत होतं की द्वारका मंदिराच्या शेजारी बऱ्याचशा धर्मशाळा आहेत. त्याप्रमाणे एका रिक्षेवाल्या काकांना गायडन्सला घेऊन मी द्वारकाधीश टेम्पलपाशी आले आणि तिकडे शोधाशोध केली. मग एक रूम बुक केली आणि म्हटलं आता देवळात जाऊया. सो देवळात गेले तर त्या दिवशी होती त्रिपुरी पौर्णिमा. त्रिपुरी पौर्णिमा असल्यामुळे इतकी गर्दी होती देवळामध्ये की मला शक्यच झालं नाही. एकतर ऊन झालं होतं तोपर्यंत आणि म्हटलं की जाऊ दे, म्हणून मी पुन्हा रूमवर आले आणि मग मात्र थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर असं ठरवलं की आपण रिक्षा करून जवळपासची लोकेशन्स बघूयात. सो त्याच रिक्षेवाल्यांना फोन केला आणि 400 रुपयामध्ये त्यांनी मला एक 3 तास फिरवून आणलं द्वारकेमधल्या जवळपासची सगळे लोकेशन्स. त्यानंतर आज सकाळी उठून मी द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं. पण असं ठरवलं की माझ्याकडे जर का एक्स्ट्राचा एक दिवस आहे तर आज आपण विश्रांती करूयात. सो म्हणून मग मी आज संध्याकाळपर्यंत पुन्हा विश्रांती घेतली आणि बऱ्यापैकी आता मला रिकवर वाटलं. कारण सगळ्यात वाईट गोष्ट ही असते की तुम्ही बाहेरगावी जाता आणि तिथे आजारी पडता. कारण साधा सर्दी खोकला असला आणि जरी तुम्ही अँटीबायोटिक्स घेत असाल तरी पण रिकवर व्हायला जे दिवस लागतात तेवढे लागतातच. मग मी आता असं ठरवलं आहे की आज विश्रांती वगैरे झालेली आहे, थोडंसं शॉपिंग करून झालेलं आहे, इकडम तिकडम करून झालेलं आहे, समुद्र फिरून झालेलं आहे. तर आता उद्या एक गाडी बुक केली आहे जी मला द्वारका, बेट द्वारका, गोपी तलाव वगैरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी छान फिरवून आणेल. सो येस, खूप छान फिरत राहूया आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भारतातल्या लोकेशन्सना व्हिजिट करत राहूया. आणि अर्थातच मी छोटे व्हिडिओज इंस्टाग्रामवर अपलोड करत राहीनच जिथे जिथे मी जाते. बाय बाय.